मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला कापूस वाळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। घरासमोर अंगणामध्ये जिकडे तिकडे महिलांनी कडक उन्हात कापूस वाळत टाकल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। पावसानं कापसाला मोठा फटका बसलाय। हातामध्ये आलेला कापूस वाचवण्यासाठी शेतकरी महिलांची धडपड सुरू आहे। सध्या अनेक ठिकाणी पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय। पाचोरा तालुक्यातील तारखेडा या गावी देखील ढगफुटी सदृश पाऊस हा झालेला होता आणि यामुळे आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी घराबाहेर अशा पद्धतीने उन्हामध्ये खरं तर कापूस जो आहे तो वाळा टाकलेला दिसून येतोय। रस्त्याच्या कडेला असेल, घरासमोर असेल, अंगणात अशा प्रकारे कापूस जो आहे तो वाळत टाकण्यात आलेला आहे। आपण समोर ही दृश्य बघितली, यासोबतच माझ्या मागे जरी आपण इथे बघितले तर घराबाहेर असे कापूस टाकण्यात आलेला आहेत आणि त्या कापसावरती नजर ही ठेवली जाते। घरातील खरं तर अनेक सामान जे आहेत ते ओलं झालेलं होतं, घरात पाणी शिरलेलं होतं आणि धान्य वाळवण्याचं देखील काम या महिला हे करतायत। त्यांच्याशी आपण बोलायचा प्रयत्न करूयात। मावशी, काय परिस्थिती आता? कपाशीचं कसं नुकसान झालंय, काय एकूण चित्र आहे? खूपच नुकसान झालेलं आहे पाण्याने। ते कोंब पण आलेले आहेत, काण्या झाल्या कपाश्या, मक्के काणे झालेले आहेत। खूपच नुकसान झालेले आहे, याचाला आता जमत नाही। पाऊस खूपच आहे, याडा टाकलेला आहे पावसाने। कसा पाऊस झाला? खूपच पाऊस झालेला आहे। आता हा कापूस किती नुकसान झालंय? खूपच नुकसान झालेलं आहे। किती कापूस होता तुमचा? 3 बिघे। 3 बिघे होता। त्याचं किती नुकसान? पूर्णच नुकसान सगळंच? सगळा 3 बिघेच वावर आहे ना आमचं। बरं, ताई आता काय तुम्ही डाळी निवडतायत, काय सगळं खराब झालं होतं का काय? सगळं खराब झालं भाऊ। घरात पाणी घुसलं आमच्या आल्या जिन्यावाटी। खूप नुकसान झाली, वावरात सगळी कपाशी काणी झाली आमच्या आली पण। आणि हे सगळं आजारी पडायचे काम आहेत आम्हाला। हे 4-5 दिवस झाले आम्ही दमताय। 4-5 दिवस सगळ्या कवड्या काढण्यात आली आमच्या आल्या, सगळं घाण झाल्या कपाशा बी। सगळं शेतात पण नुकसान झाली, मक्का काना होऊन गेला आमच्या आला। चांगलं 6 एकर जमीन आमच्या आली पण। आता रोज असं बसतात का? केव्हा टाकलं? रोज असंच बसताय आम्ही। रोज उन्हामध्ये 8 दिवसापासून हेच काम आहे आम्हाला। उन्हामध्ये वर गच्चीवर बी कापूस काढता आम्ही दोघी जण। रोज 8 दिवस झाले अशा चालू आहे काम। काल बी उन्हातच होते मी दिवसभर। सामन्याचे लोक बोलताय म्हणे की बाई तू आजारी पडशील असं म्हणून सर। उन्हामध्ये कापूस काम करते, सगळ्याचीच कपाश्या वाळू घातलेल्या आहेत, सगळ्याचीच नुकसान झालेलं आहे। खूपच नुकसान झालेलं आहे। आमच्या गावात टपऱ्या वाहून गेल्या। तिकडे महादेवाकडे पाणी पिळून गेलं महादेवाले। पाणी नाही आणला, नाही आणले पाणी। 8 दिवस झाले लाईनने आमच्या गावामध्ये खूप नुकसान होत झाले आमच्या गावामध्ये। आता नवरात्र सुरू आहे, दसरा दिवाळी आहे, काहीच नाही, लाईन नाही आहे। नवरात्राला लाईन नाही, देव्यांना लाईन नाही आहे। नुकसानच आहे गावामध्ये, लाईटच नाही। लाईटच नाही आमच्या गावात। आपण बघत आहोत खरं तर ही परिस्थिती ओढवलेली आहे की आता रोज इथे कापूस वाळत टाकतोय। घरामध्ये वीज पुरवठा हा खंडित आहे आणि अशा प्रकारे खरं तर मोठं नुकसान हे झाल्याचं दिसून येतं। कॅमेरामॅन के परसो प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, तारखेडा।